श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंतची क्षार। अथवा म्हणो क्षीरसागर तरी तो नासेल कल्पांती। श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील सद्गुरु स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। सद्गुरु स्तवन एवढंच आपण करू शकतो। सद्गुरूंना परिपूर्णतेने जाणण्यासाठी ओळखण्यासाठी माझी क्षमता मला वाढवायची आहे। पहा, एखाद्या वस्तूचं ज्ञान करून घेण्यासाठी त्या वस्तूची पूर्ण परीक्षा व्हावी लागते। एखादं कोणतंही ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, कोणतीही कला प्राप्त करून घेण्यासाठी जसं भौतिक जगामध्ये काहीतरी प्राप्त करून घ्यायचंय ना, काहीतरी शिकायचंय ना, कोणतं तरी ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ना, मग तुम्हाला ही डिग्री घ्यावी लागेल, तुम्हाला हे तुम्हाला प्राप्त करावं लागेल, तुम्हाला हे ज्ञान तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे। तुम्हाला हे समजून घेण्यासाठी तेवढी मनाची, बुद्धीची तेवढी क्षमता तुमच्याजवळ असली पाहिजे। हे जसं व्यवहारामध्ये आहे तसंच अध्यात्मामध्ये आहे। आपण व्यवहार आणि अध्यात्माची सांगड घालतोय, लक्षात ठेवा। आपण व्यवहार आणि परमार्थ या दोन एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे आपण नेहमी लक्षात ठेवा। व्यवहार वेगळा आणि परमार्थ वेगळा नाही। मला जे लागतं व्यवहारामध्ये तेच मला परमार्थामध्येही आवश्यक आहे। परमार्थामध्ये मला असं कोणी मागून मला कोणी द्यावं आणि मला ते सहज मिळावं, ही परमार्थातली भ्रामक कल्पना आहे। असेल माझा हरित देईल खटल्यावरी, हे परमार्थाच्या कुठल्याही, विशेषतः समर्थांच्या शास्त्रामध्ये बसत नाही। केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे। यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे। सामर्थ्य आहे चळवळीचे, कष्टविण फळ नाही, कष्टविण राज्य नाही। जे काही करायचंय ते कष्टाशिवाय नाही। केल्याने होत आहे रे ही संकल्पना इथेही राबवता येते। परमार्थशास्त्रात जशी आहे तशी व्यवहारामध्ये तर ती रोज अनुभवाला येते। 8 दिवस तुम्ही ऑफिसला गेलाच नाही, काय होतं, काय घडतं? तुम्ही जीवनामध्ये कुठलाही उद्योग केला नाही, व्यवसाय केला नाही, काही केला नाही, कोण घरी येऊन तुम्हाला जेवण देणार? कोण घरी येऊन तुमच्या सगळ्या तुम्हाला जे हवं ते देणार आहे? कुणी देणार नाही। तसं परमार्थामध्ये गुरु आणि सद्गुरू, आपल्याला गुरु काय करतात? गुरु एक वेळ आपल्याला जे हवं, जे पाहिजे, काही हवंय का, पाहिजे का, तुला गरज आहे का, हे विचारतील, देतीलही। पण सद्गुरू मात्र तुला देताना, आपल्याला देताना प्रत्येक वेळेला बारकाईनं विचार करतील की तू जे हे घेतो आहेस, तू जे हे मागतो आहेस, तुझी ही इच्छा व्यक्त करतो आहेस, ही इच्छा आणि हे मागणं हे सगळं नाशिवंत आहे। सद्गुरूंची उपमाच केवढी अफाट आहे पहा। उपमे द्यावा सागर, म्हणजे सागर केवढा व्यापक असतो, सागराची व्याप्ती किती मोठी असते, सागराची उंची किती असते, सागराची खोली किती असते। सागर सर्वार्थानं अथांग असा पसरलेला आहे। एक व्यापक अशा प्रकारची सागराची उपमा अनेक ठिकाणी सांगितली जाते, अनेक ठिकाणी दिली जाते। हा जो सागर आहे, ही जी सागराची उपमा आहे, ही सागराची उपमा सद्गुरूंच्या बाबतीमध्ये, स्वरूपामध्ये आपल्याला समर्पक ठरत नाही, चुकीची आहे असं समर्थ म्हणत नाहीत। उपमे द्यावा सागर, पण कसं झालंय की सागर सुद्धा ज्याची ज्याची म्हणून मी सद्गुरु तत्वाला उपमा द्यावी ना, त्याच्यामध्ये मला काहीतरी त्रुटी जाणवते आहे।
त्याच्यामध्ये मला कुठली तरी कमतरता आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी कमी आहे. परिपूर्ण अशा प्रकारचं सद्गुरु तत्वाला साजेसं आणि सद्गुरु तत्वाशी जोडलं जाणारं असं एकही दृष्टांत इथे समर्पकपणानं देता येत नाही. कारण सागराची उपमा द्यावी तर सागर क्षार, त्याच्यामध्ये क्षार आहेत. म्हणजे काय, तर सागराच्या पाण्याला खारटपणा आहे. कारण सागराच्या पाण्यातून मीठ तयार होतं, क्षार असतात त्याच्यामध्ये, आणि त्या क्षारातून ते मीठ तयार होतं. म्हणजे याचा अर्थ व्यापक आहे, अथांग आहे, खोली आहे, सगळं काही आहे. अंतःकरणाला उपमा देतातही ना, अहो सागरासारखं अंतःकरण आहे, काय सांगावं. फार मोठ्या मनाचा माणूस, खूप दिलदार आहे. कसा आहे, अथांग सागराप्रमाणे आहे. पण सद्गुरु तत्वाला ही उपमा साजेशी नाही, योग्य नाही. त्याचं कारण असं की सागराचं पाणीही खारट आहे, म्हणून ती सागराची उपमा सद्गुरु तत्वाला देता येत नाही. म्हणून अथवा म्हणो क्षीरसागर. आता क्षीरसागरामध्ये काय कमी आहे? क्षीरसागर याचा अर्थ दुधाचा सागर. पूर्वी वेदामध्ये, उपनिषदामध्ये, पुराणांच्या मध्ये हे सगळं आहे बरं का सांगितलेलं. पण ते पुराणातलं पुराणात आहे. आपण ते पुराणातलं आत्ता इथे आणतोय अशासाठी की हे वर्णन पुराणात आहे, शास्त्रात आहे, वेदांच्या मध्ये आहे. दुधाचा सागर, दह्याचा सागर, तुपाचा सागर, सगळे उपमा दिलेले आहेत सगळ्याला. सद्गुरु तत्वाला या क्षीरसागराची जरी उपमा दिली तरी ती क्षीरसागर असा आहे की तो कल्पांती नासून जाईल. याचा अर्थ असा आहे की दूध घरात आणून ठेवलं, पण दुधाचं आपण जर तापवलं नाही, त्याची जर निगा राखली नाही किंवा त्याची व्यवस्था नीट ठेवली नाही तर दूध नासून जातं. याचा अर्थ असा आहे की अथवा म्हणो क्षीरसागर तरी तो नासेल कल्पांती. म्हणजे क्षीरसागराची उपमा सुद्धा सद्गुरु तत्वाला देता येत नाही. आणि हे सद्गुरु तत्व अशा रीतीनं आपण जर समजावून घेतलं की नाशिवंत तत्वाचा कोणताही दृष्टांत या शाश्वत, चिरकाल टिकणाऱ्या, निरंतर असणाऱ्या आणि खऱ्या स्वरूपाशी जोडला जाऊ शकत नाही, असंच समर्थांनी या सद्गुरु स्तवनाच्या चिंतनाच्या माध्यमातून आपल्यासमोर हा विचार इथे मांडलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.